काँग्रेसचे नेते स्वर्गीय सचिन शिंदे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असायचे। विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित असायचे। अशातच सचिन शिंदे यांच्या हा कार्याचा वारसा त्यांच्या पत्नी समाजसेविका प्राजक्ता शिंदे या पुढे नेत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम ते नेहमीच राबवत असतात। तीच परंपरा आजही स्वर्गीय सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जोपासण्यात येत आहे। स्वर्गीय सचिन शिंदे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे प्रभाग क्रमांक 22 मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खारटन रोड महागिरी विभागामध्ये 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्राजक्ताताई शिंदे, डॉक्टर जयेश परमार, ॲडव्होकेट हिदायत मुकादम, राखी खैरालिया, अमोल गांगुर्डे, योगेश सावंत, आतिश राठोड, अजय कटारिया, माही खैरालिया, प्रवीण खैरालिया उपस्थित होते। यावेळी श्रीमती प्राजक्ताताई सचिन शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। करण्याचं जो काम केले असतील ते आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ शिंदे यांनी गेली 30 वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुलं असतील किंवा ठाणे जिल्ह्यातील कुठलीही मुलं जर चांगले उत्कृष्ट मार्गाने जर ते पास झाले तर ते जाऊन त्यांच्या घरी त्यांचं कौतुक करायचे, कार्यक्रम राबवायचे। तीच चळवळ आणि तोच वारसा यापुढे आमच्या वहिनी प्राजक्ता सचिन शिंदे यांच्या माध्यमातून सचिन सामाजिक संस्था प्रतिष्ठान याच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा हा वारसा या ठिकाणी जपलेला आहे। त्या कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचे आमचे बंधू प्रवीणजी खैरालिया, आमच्या वहिनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कार्यकर्त्या राखी खैरालिया, त्याचप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते या विभागाचे आमचे अमोल भाऊ गांगुर्डे, त्याचप्रमाणे गेली 30 वर्ष या ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये ज्याने शिवसेनेच्या माध्यमातून गेली 30 वर्षापासून आपली स्वतःची वैयक्तिक या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटला ते असे आमचे आदरणीय गुरुवर्य अनिल गोविंद कोळी साहेब, ते सुद्धा माझ्या घरी येऊन माझ्या मुलीचं कौतुक केल्याबद्दल या सर्व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या सोनवणे परिवाराच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो।